गेल्या 28 वर्षापासून आपण हे वेलबी स्ट्रक्चर कॉम्पिटिशन घेतो की याच्यामध्ये हे आपलं 29वं वर्ष आहे। कंस्ट्रक्शनच्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये जसं बिल्डिंग, रेसिडेन्शियल बिल्डिंग, बंगलो, इंडस्ट्रीयल, इन्फ्रास्ट्रक्चर, ज्याच्यामध्ये ब्रिज वगैरे असतात, मॉल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लँडस्केप, वेगवेगळ्या प्रकारच्या 16 कॅटेगरीमध्ये आपण हे कॉम्पिटिशन घेतो। त्याच्यामध्ये की काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला प्रोत्साहन मिळावं, की चांगलं काम ज्या कॉन्ट्रॅक्टरने केलं तर त्याला अवॉर्ड दिलं तर त्या अवॉर्डच्या निमित्ताने बाकीच्या बिल्डरनी सुद्धा चांगलं काम, चांगलं क्वालिटीचं काम करावं, असा ह्या मागचा उद्देश आमचा आहे। ह्या अवॉर्डच्या निमित्ताने की अजून की जे स्पर्धक आहेत ह्या स्पर्धकांमध्ये की बरेचसे कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर की यांचे क्वालिटी, सेफ्टी, इकॉनॉमी कशी, ज्या अवॉर्ड विनरला कसं काम त्यांनी केलं ते पाहण्याची संधी बाकीच्या कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा मिळते। ह्या आमच्या या नाही, तसे असे बरेचसे 28 त्यांची लिस्ट अशी मोठीच आहे, तशी आता नाव मला सांगता येणार नाहीये। असे बिल्डर नाही, कारण असे याच्या वेगळ्या वेगळ्या कॅटेगरी आहेत। कंस्ट्रक्शनची वेगळी आहे, इन्फ्रास्ट्रक्चरची वेगळी आहे, इंडस्ट्रीयलची वेगळी आहे। अध्यक्ष महाराष्ट्र राज्य हे वेलबी स्ट्रक्चर कॉम्पिटिशनचं 5 क्रायटेरिया आहेत: क्वालिटी, स्पीड, इकॉनॉमी, सेफ्टी अँड वेलफेअर। या 5 क्रायटेरियावरती अवॉर्ड दिलं जातं। हे 29वे वर्ष आहे। हे अवॉर्ड फंक्शन 25 फेब्रुवारी 2026ला शेरटन ग्रँडमध्ये हा अवॉर्ड फंक्शन केला जाईल। याचा मागचा उद्देश की या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये जे काम करणाऱ्या लोकांना मोटिवेशन करणे, त्यांना चांगल्या कामाची सवय लावणे आणि ह्याच्यामुळे सगळ्या लोकांना, कस्टमरला जे काय आहे ते चांगले एंड प्रॉडक्ट मिळणे, चांगलं मिळणे, हा मागचा उद्देश आहे। सर, मी अजय गुजर, पुणे सेंटर, BI पुणे सेंटरचा चेअरमन आहे। आजची पत्रकार परिषद ही जी आपण पुणे सेंटर तर्फे जी वेलबी स्ट्रक्चर कॉम्पिटिशन आयोजित करण्यात येते, याला संपूर्ण याला वाईड रेंज म्हणजे याला प्रसिद्धी मिळावी आणि सगळ्या लोकांना याची माहिती व्हावी की अशी स्पर्धा पुणे सेंटरच्या बिल्डर असोसिएशन तर्फे घेतली जाते। म्हणून आजची ही पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली होती की जेणेकरून बरेचसे जे पार्टिसिपंट असतील की ज्यांना या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल पण त्यांना स्पर्धेविषयी काही माहितीच नसेल, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्व पत्रकार लोक हे महत्त्वाचा दुवा आहे। म्हणून आज या ठिकाणी आपण ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली।